मला वाटतं आज तुम्ही जर बघितले असेल, मुंबई किंवा इतर शहरात जी लाईफलाईन जी आहे, सर्वसामान्य जवळ-जवळ आमचे सर्व जे आहेत प्रवासी, हे जवळ-जवळ 80% हे प्रवास मला वाटतं रेल्वेने करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही वारंवार मागणी करतोय, की तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवा म्हणून. आणि त्या संदर्भामध्ये काहीच कारवाई केली जात नाही. तर आज तुम्ही बघितलं असेल, की हा जो प्रकार झाला, आज प्रत्येक रेल्वे स्टेशनला दिवसाला 4 ते 5 फक्त गर्दीच्यामुळे खाली पडून मृत्युमुखी पावले जातात प्रवासी आणि प्रत्येक स्टेशनला हा प्रकार चालू असतो. हे जर खरोखर हे जर लोकांचे जीव वाचवायचे असतील, तर मला वाटतं ह्या ज्या काही फ्रिक्वेन्सी आहेत, उदाहरणार्थ आज तुम्ही बघितले असेल ही मला वाटतं पुष्पक एक्सप्रेस होती. हं. कारण रेल्वेच्या ज्या काही ज्या गाड्या आहेत, त्या मध्य रेल्वेच्या, ह्या मुंबई टू समजा कल्याण असेल किंवा इतर पुढे जाणारा असेल, ह्या जर लोकल आहेत, ह्या कमी पडत असल्यामुळे आज प्रवाशांची जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, की गर्दीच्या जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी प्रवास करायला लागतो. हं. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच राजनजी, म्हणजे इथे कुठेतरी फ्रिक्वेन्सी वाढवली गेली पाहिजे असं आपलं मत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.